योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण राईस करणार आहोत। तर या राईसला आपण फ्राईड राईस पण म्हणू शकतो आणि पुलावसुद्धा। तर ही अशी रेसिपी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते। राईस म्हणले की तोंडाला पाणी सुटतं, अशी ही रेसिपी आहे। तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर हे कमीतल्या कमी साहित्यामध्ये मी भाज्यांचा जास्त वापर न करता हा राईस तयार करणार आहे। तर त्यासाठी मी 1 पाव किलोभर लांब तांदूळ घेतलेला आहे। तर ते एक अर्धा तास भिजू घातले होते मी। तर इकडे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। त्यात एक लिंबू टाकलेला आहे मी। तर 4 लवंगा टाकलेल्या आहेत, थोडेसे शहाजिरे टाकलेले आहेत, एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। तर आपलं तांदूळ भिजून झालेला आहे। तर आपण त्यामध्ये टाकून घेऊया। तर हे भिजू घातलेलं तांदूळ आपण सर्व टाकून घेतो त्याच्यामध्ये। तर माझा हा तांदूळ भिजू घातलेला व्हिडिओ आहे ना स्किप झालेला आहे। तर अशा प्रकारे मी सर्व तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर आपला भात शिजत आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। एकातून 2 होतील असा हा अर्धा कच्चा भात आपण शिजवून घेतलेला आहे। तर हे आपण काढूया। मी एक टब घेतलेला आहे छोटा जर्मनच्या जाळीचा आणि त्याच्या खाली कढई ठेवलेला आहे पाणी नितळायला। तर यामध्ये मी भात काढून घेणार आहे आपला शिजलेला। तर हे जास्त ओव्हरकुक नाही करायचं, अर्धा कच्चा ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे मी सर्व तांदूळ शिजवून घेतलं, काढून घेतलं आहे। तर आता फोडणीसाठी आपण कोबी कापून घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे उभी लांब चिरून, आणि कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, 65 मसाला घेतलेला आहे, अजिनामोटो घेतलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि बटाटे उभे कापून घेतलेले आहेत। तर एकीकडे मी कढई लोखंडाची गरम करायला ठेवलेली आहे। तर त्यामध्ये 4 ते 5 माप तेल ओतलेलं आहे आपण। तर तेल कडकडीत गरम झाले की आपण त्यामध्ये बटाट्याचे काप टाकणार आहोत। तर आपण हे बटाटा फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये, आणि आपला गॅस मोठा ठेवायचा आहे, गॅस बारीक अजिबात करायचं नाही। तर आपण हे बटाटे टाकून घेतलेले परतून घेऊया। तर याच्यामध्ये आपण फक्त हा बटाटा फ्राय करून घेणार आहोत जास्त। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे यामध्ये। तर हा भात बघा, तुम्ही बघू शकता आपला भात हा कसा सुटसुटीत झालेला आहे, अजिबात एकमेकाला चिटकलेला नाही। तर अशा प्रकारे आपला हा भात शिजून झालेला आहे। तर आता आपल्या इकडे बटाटे फ्राय होत आलेले आहेत। तरी यामध्ये आपण कांदा कापून घेतलेला ॲड करणार आहोत। हा कांदा मी बारीक मोठा कापून घेतलेला आहे। आणि आपल्याला कांदा जास्त शिजू द्यायचा नाही, हा अर्धा कच्चाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला परतायचं आहे 1-2-3 मिनिट। त्यामध्येच मी हिरवी मिरची सुद्धा ॲड करणार आहे, ती पण 1-2 मिनिट आपण परतून घेऊया। तर अशा प्रकारे मी मोठ्याच गॅसवर आपलं हे फ्राय करून घेत आहे। तर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे।
तर यामध्येच आपण आता कोबी पण ॲड करणार आहोत. कांदा, कोबी आणि हिरवी मिरची आपल्याला हे अर्धा तासच ठेवायचं आहे मोठ्या गॅसवर. अजिबात गॅस बारीक करायचा नाही. 2-3 मिनिट आपण याला परतून घेऊया. अशा प्रकारे आपण परतून घेतलेला आहे. तर यामध्ये आपण विनेगर टाकणार आहोत 1 चमचा आणि मी 1 चमचा सोया सॉस पण टाकणार आहे यामध्ये. जास्त नाही टाकणार, जास्त टाकलं की आंबट होईल म्हणून मी नाही टाकलं, 1 चमचा टाकलं. व्हिनेगरचा पण वापर मी जास्त केलेला नाही आहे. आता मी हे घरात बनवली शेजवान चटणी टाकलेली आहे. हे जास्त तिखट असल्यामुळे मी यात तिखटाचा वापर नाही करणार आणि फिरवून घेऊया आपण आता. तर तुम्ही बघू शकता आपल्या या फ्राय केलेल्या मसाल्यांचा कलर चेंज होत आला आहे. तर आपण हे मोठ्या गॅसवरच आपण हे परतून घेणार आहोत. त्याला अजिबात शिजू देणार नाही, अर्धा तासच ठेवणार आहोत आपण. गॅस शेवटपर्यंत आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, कमी करायचा नाही. तर इथे मी फ्राईड राईस मसाला टाकणार आहे, अख्खं पूर्ण पाकिट. तर याने आपल्या भाताची चव आणखीन वाढणार आहे. तर इथे मी अजिनोमोटो घेतलेला आहे अर्धा चमचा, ते सुद्धा मी टाकणार आहे. आणि हा 65 मसाला घेतलेला आहे. तर यात मी कोणता कलर नाही टाकणार. तर आता तुम्ही बघू शकता आपला हा मसाल्याचा कलर चेंज होत आलेला आहे फ्राय केलेल्या. तर अशा प्रकारे हे परतून घेतलेलं आहे मी. तर यामध्ये आता मी शिजवून घेतलेला तांदूळ ॲड करणार आहे. तर अशा प्रकारे हे आपला भात अर्धा कच्चा शिजवलेला मी टाकलेला आहे. तर याला मी परतून घेणार आहे. आता मला हवं तितकंच मी घेतलेलं आहे, बाकीचं मी नाही घेतलं. तुम्ही बघू शकताय आपल्या भाताचा कलर बदलत आलेला आहे. तर याचा या भाताचा वास आहे इतका मस्त येतो ना, अगदी सुंदर, एकदम घमघमाट सुटलेला आहे. एकदम बाहेर मिळतो तसा आपला हा भात तयार झालेला आहे. या भाताला आपण मोठ्या गॅसवरच परतून घेणार आहोत. तर वर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर अशा प्रकारे आपला हा राईस तयार झालेला आहे. तुम्हाला राईस आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही हा राईस नक्की ट्राय करून बघा. आपला आता इथं भात रेडी झालेला आहे. तर आपण गॅस बंद करून आता सर्व करायला घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपला हा भात किती सुंदर आणि मस्त झालेला आहे, लांब लांब सडक. तर याचा कलर पण सुंदर आलेला आहे. तर अशा प्रकारे हा फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर तुम्ही टोमॅटो सॉस शेजवान चटणीसोबत हा भात खाऊ शकता. यावर मी थोडीशी कोबी ॲड केलेली आहे. या भातामध्ये तुम्हाला हवे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या टाकू शकता. तर मी इतक्याच टाकले आहेत. धन्यवाद.